परवा दिवशी काल्याचं कीर्तन होतं तातीराव कुठं कर्नाटकमध्ये. काल्याचं कीर्तन कर्नाटकमध्ये. आमच्या ड्रायव्हर साहेबांनी सांगितलं महाराज माझ्या मनावर अभंग घ्या. आणि ड्रायव्हरचं ऐकावं लागते, त्याच्याच हातात राहते. काय काम त्याचं ऐकावंच लागते महाराज. आहे का नाही. काही ड्रायव्हर चांगले राहते तर काही ड्रायव्हर चट महाराजाची कुटाने सांगणारे राहते. वजन आहे हो, जे घडत आहे ते सांगायलो, बाकी काय आहे. मुद्दाच एवढा आहे, विषय एवढा आहे. हे कसं राहते उग मयावर घेऊन सांगलं म्हणजे तुमचं झाकत आहे, बाकी काही नाही. विठाला रूप पाहता लोचनी सुख झाले झाला
अभिमान भितरी नागविलो
चिंतामणी देवा गणपतीशी आना करावे भोजना तुझे पात्री देव मने तुकया एवढी कैशी थोरी अभिमाना भितरी नागवलो वाढवेळ झाला शिळे झाले अन्न वाढवेळ झाला शिळे झाले अन्न तटस्थ ब्राह्मण बैसलेसे देव मने तुकया एवढी कैशी थोरी अभिमाना भितरी नागवलो तुका मने देवा तुमच्या सुकृते तुका मने देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयासी देव मने तुकया एवढी कैशी थोरी अभिमाना भितरी नागवलो श्री संताची या माथा चरणावरी संताच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतांसी काय माझी वाणी मानेल संतांसी रंजो चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देही प्रेम काही कळा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे प्रब्रह्म स्वरूपिणी वासरास्फिट निलये सरस्वती नमो नमः ब्रह्म विचार सार परम माद्याम जगद्व्यापिनी विना पुस्तक धारिणी मभयदा जाड्यांधकारा पहा हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदा बुद्धिं प्रदां शारदा
चिंतामणी देवा गणपतीसी अन्ना, चिंतामणी देवा गणपतीशी आणा, करावे भोजना तुझे पात्री. देव म्हणे तुकया एवढी कैशी थोरी, अभिमाना भितरी नाग बोलू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता अर्थात निरूपणा करता जो निवडलेला अभंग आहे, तो अभंग म्हणजे ज्ञानराज यांच्यापासून सुरू झालेल्या भागवत रूपी इमारतीच्या कलशस्थानी शोभणारे सांगू सज्जनानो. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. आणि या ब्रह्मांडाचा मालक ज्या भक्ताचं काम करत असताना मनामध्ये लाज धरीत नाही, प्रतिष्ठेचा विचार करीत नाही, तिळा इतकी शंका मनामध्ये धारण न करता निस्वार्थ निकळपणे ज्या भक्ताचं काम करतोय, असे वैराग्याचे मृतिमंत पुतळे, देहूज सुप्रसिद्ध साधू, जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या महाराष्ट्राचं वैभव, वैराग्याचे मृतिमंत पुतळे असणारे देहूचे निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सरळपंथी चार चरणाचा गाथ्यातील निवडलेला अभंग आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय विद्येची देवता असणारी गणेश बाप्पा, मंगल्याची देवता असणारी गणेश बाप्पा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पहिल्यांदा प्राथमिक असणारी देवता म्हणजे गणेशजी, अर्थात सगळ्यात महत्वाची व्यक्तीच्या जीवनामध्ये परिपूर्ण अवस्था किंवा व्यक्तीच्या जीवनामध्ये जडणघडण घडत असताना ज्या देवतेचा अग्रगण्य ठिकाणी मान संबोधला जातोय, त्या देवतेचा परिभाव या अभंगातून मांडताय. या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय गणेशजी बाप्पाबद्दल बोलत असताना वस्तुनिष्ठ वर्णन करत आहेत. जे वस्तुशी निष्ठ वर्णन आहे त्याला वस्तुनिष्ठ वर्णन म्हणले जाते. आपल्या जीवनात आलेला अनुभव व्यतीत करतायत. लक्ष देऊन ऐका. एखाद्याने सांगितलं म्हणून सांगणं वेगळी बाजू आहे. अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या जीवनात आलेला अनुभव व्यथित करतायत. गणेशजीच्या बाबतीमध्ये जो जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीमध्ये जो अनुभव आला, त्या अनुभवातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी गणेशाच्या मूर्तीचं प्रगटीकरण किंवा गणेशजीचं आपल्या जीवनामध्ये काय कार्य आहे याचा भाव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यानं अर्थात या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी गणेशजीचं वस्तुनिष्ठ वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ते वस्तुनिष्ठ वर्णन आपल्या सगळ्यांना करायचंय. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य असतं परिहार दिला पाहिजे. परिहार का द्यायचा याच्याबद्दल बोलण्यामध्ये मला वेळ घालायचा नाही जास्तीचा, कारण आधीच वेळ झालाय आहे का नाही. आधीच वेळ झालाय. मला जरी झाला नसला तरी तुम्हाला इथं बसून बसून वेळ झालेला आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. धावत्या वेगामध्ये परिहार द्यायचा म्हणजे असा की प्रतिवर्षीप्रमाणे म्हणण्यापेक्षा प्रत्येक आपल्या पावन पवित्र जगदेश्वर पांडुरंग परमात्म्याच्या सीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य निधी ज्ञानी यांचे राजे साधकाची माय विश्वमौली ज्ञानोबाराय, प्रेमाच्या उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ श्री तुकाराम महाराज, प्रेम भांडारी नामदेव महाराज आणि 20व्या शतकातील महान भगवत भक्त राष्ट्रसंत भगवान बाबा गडकर, ग्रामदेवता हनुमंतराय आणि विद्येची देवता गणेशजी, अर्थात या साधू संतांच्या देवतांच्या आशीर्वादाने संपन्न असणाऱ्या पावन पवित्र बहिणजवाडी अर्थात वागदेवाडी आपल्या गावामध्ये गणेशजीचं फार मोठं मंदिर आहे. आणि या मंदिराच्या पुढं आपण प्रत्येक चतुर्थी साजरी करतो, बरोबर आहे. प्रत्येक जी चतुर्थी आली अन्नदान आणि ज्ञानदानाचं पावन पवित्र काम ही आपली बहिणजवाडी करते. गाव जरी छोटं असलं तरी कर्माच्या बाबतीत आणि परमार्थाच्या बाबतीमध्ये गंगाखेडमध्ये चांगलं नाव आपल्या गावचं आहे. विडलं महिन्याची असणारी चतुर्थी साजरी करण्याची परंपरा पावन पवित्र वागदेवाडीमध्ये आपल्या साजरी होते. आणि या वर्षीची ही परंपरा
जोपासत असताना मला वाटते 10 वर्षाच्या नंतर ही आजची चतुर्थी आली. श्रावणातली चतुर्थी किती वर्षाच्या नंतर आली? ही अंगरका म्हणून चतुर्थी असते. कोणती? ही आज 10 वर्षाच्या नंतर आलेली. आज योगायोग आणि परमभाग्याने त्या चतुर्थीची सेवा करण्याचं परमभाग्य माझ्या लेकराच्या वाटेला आलेलं आहे. ही चतुर्थीचं कीर्तन आणि कीर्तन झाल्याच्या नंतर आरती आणि आरती झाल्याच्या नंतर महाप्रसाद ज्यांनी ठेवला आहे श्रीमान व्यंकटी विठ्ठलजी गुट्टे कासारवाडीकर, शंकर महाराज कराड कासारवाडीकर, उत्तमजी सोपानफळ वागदेकर का वागदरेकर, हरिभाऊ नरसिंग बेंडेकर. आता कसं आले वयाच्या मान मला दिस नाही गेले हो, कमी दिसाले, जाऊ दे ॲडजस्ट करा. श्रीमान चंद्रकांत नरसिंगजी भेंडेकर आणि शिवाजी नरसिंगजी भेंडेकर आदी करून या 5-6 मंडळींनी एकत्र येऊन गणेशाप्रती असणारी श्रद्धा भाव या चतुर्थीच्या निमित्ताने प्रगट करण्याचं ठरवलं. आणि अन्नदान ज्ञानदानाची सेवा, ज्ञानदानाच्या बाबतीमध्ये जे कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्या लेकराच्या वाटेला आली. ही सेवा माझ्याकडे वाटेला येत असताना माझ्यावरती बंधुवत प्रेम करणारे, माझ्यासोबत नेहमीच राहणारे आपल्याच गावचे चिरंजीव श्री आमचे ज्ञानोभया भेंडेकर दादांच्या माध्यमातून फोन आला. वास्तविक माफी मागून सगळ्यांची पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतोय. आज इथं येणं मला शक्य नव्हतं, कारण आमच्या संत नामदेव महाराज संस्थानावरती फार मोठा उत्सव चालू आहे. जवळपास रोज हजारो लाखो लोक रोज येत आहेत आणि ते सगळं मॅनेजमेंट नियोजन आम्हाला करावं लागतं. पण ज्ञानोभयांचं माझ्यावर प्रेम, त्याने शब्द टाकला, काही असो महाराज तुम्हाला यावं लागेल. कमी जास्त वेळ झाला पण येण्याचा प्रयत्न केलेला आहे. लवकरच वेळेवरच निघालो होतो, वेळेवरच येणार होतो. पण आपला पालम ते गंगाखेड आता नॅशनल रस्ता बनत आहे. लक्षात आले का? असला रस्ता झालाय महाराज की त्या रस्त्यानं येत असताना कीर्तनकार खालीन गाडीवरी असलं वातावरण झाल्यामुळं हे जे काय 20 मिनिटं मला लेट झाला त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतोय आणि कमी वेळेमध्ये जास्त रन काढण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर नियोजन आहे. थोड्या नियोजनामध्ये गोड वातावरणामध्ये सेवा संपन्न करायची. महाराष्ट्रातील गुणीजन गायक वादक मंडळी एकेकाचा नाम उल्लेख करण्यापेक्षा महाराष्ट्रातील सर्वच गुणीजन माझ्यापेक्षा वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध लेकरासारखं माझ्यावर प्रेम करणारे सगळेच गुणीजन उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करतो. पुस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करतोय. आणि एका नावामध्ये सगळ्याच नाव घेऊन टाकतो. घेऊ का? हा महिना कशाचा चालू आहे? कोणत्या देवतेचा महिना चालू आहे? ओ बहिणच वाडीकर बोला, महिना कोणत्या देवतेचा चालू आहे? तूच सांग म्हणा. पैसे तू घ्यायला रान बटेने द्याला का म्हणा? आहे का नाही महाराज? महिना कोणत्या देवताचा चालू आहे? हा महादेवाचा, भोलेनाथाचा. बरोबर आहे. आणि भोलेनाथाला फळ पुष्प यामध्ये सगळ्यात जास्त काय आवडते? हा काय आवडते? वा वा, गोड माणसे. काय आवडतं? बेल आवडतं. बरोबर आहे. म्हणून श्रावण महिन्यामध्ये कोणाची भक्ती केली जाते? का बोला, कोणाची भक्ती केली जाते? अहो महादेवाची भक्ती केली जाते. लक्षात यायले का? आणि त्यातल्या त्या श्रावणामध्ये कोणत्या वारी केली जाते? बोला, हा सोमवारी. बरोबर आहे. अहो गंगाखेडचा बाजार तसा रोजच असते. काही बिजार रोजच मिळते, आहे का नाही? कधी बिजार मिळते का नाही? कधी बी बाजार मिळतो. पण त्यातल्या त्यात गंगाखेडचा बाजार कधी? हा तेव्हा तुमचाही सोमवारी मग हक्कांदारचाही सोमवारी, म्हणजे सारखंच आहे कुठंतरी, आहे का नाही? म्हणजे त्यातल्या त्यात सोमवारचा बाजार. तसा प्रत्येक वारामध्ये महादेवजी पावतात, पण सोमवार म्हणलं की विशेष महत्व आहे. एवढं त्या महादेवाचाच महिना चालू आहे म्हणून नाव घेऊन टाकतो. महादेवाचं आज बी दर्शन झालं. लक्ष देऊन आहे का? महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून. पाटे का तुम्हाला? मला एवढंच पाटे, एवढं घेऊ द्या बघ, आहे का नाही? महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून समस्त गुणीजन गायक वादकांचं नाव घेतो गणेश बाप्पाचा मान राखून. सगळ्या गुणीजन गायक वादकांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन. परिसरातून गावातून आलेले कीर्तनकार, प्रवचनकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार जे रोज कीर्तनाला येतात ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊ देत नाही ते, आणि पहिल्या पंक्तीला कच्चून खाऊन घरी झोपी जाते ते. चपंडी बोला, हा बोलत चला, आहे का नाही महाराज? उद्या कोणी म्हणायला नको की आमचं महाराजांना नाव घेतलं नाही. सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन. आणि हे कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्राला, भारत देशाला पाहायला मिळणार आहे. असं यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. काय नाव दादा? ज्ञानाचा सागर आमचे
अजिंक्य दादांचं ज्ञानाचा सागर नावाचं यूट्यूब चॅनल लक्ष देऊन आहे का. म्हणून ह्या चॅनलवरती तुम्हाला आमच्या अजिंक्य दादांनी फार प्रयत्नातून हे सगळा प्रपंच हे चॅनल वारकरी संप्रदायाची सेवा करण्यासाठी ज्ञानाचा सागर नावाचं यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर याच्यावरती हा कार्यक्रम पाहू शकता. नुसतं पाहू नका, आवडलं तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि घंटीचं बटन दाबायला काही तुम्ही या ज्ञानाचा सागर या चॅनलवरती पाहाल एवढी प्रार्थना. सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. अभंगाला 4 चरण आहेत. बोलत चला, किती चरण आहेत? 4 चरण आहेत. देअर इज 4 पार्ट. 4 प्रकारचे 4 चरण आहेत. लक्ष देऊन आहे का. या 4 चरणातून वस्तुनिष्ठ वर्णन जगद्गुरु तुकोबा यांनी केलेलं पाहायला मिळतं. जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्याचा विचार केला तर गाथ्यामध्ये नाना प्रकारची प्रकरण आली. बरोबर आहे. गरुड नावाचं प्रकरण आहे. उपदेश नावाचं, बोला, उपदेश नावाचं प्रकरण आहे. बाळछंद नावाचं प्रकरण आहे. मागणी नावाचं प्रकरण आहे. संत नावाचं प्रकरण आहे. आता असले बाळछंद, दादल्या, गरुड असले प्रकरण ऐकायचे झाले चांगल्या माणसाच्या दिंडीत जावं लागतं आहे का नाही. आमच्या पंढरीनाथ बाबाची तो दिंडी निघते बघा परिसरात. सजू महाराज असतील आमच्या संग भेटीला सोबत. अशा चांगल्या दिंडीत गेले की तुम्हाला अशी प्रकरणं, चांगले अभंग हे सगळं ऐकायला मिळते. आणि कसल्याही दिंडीत गेले की प्रकरणं मिळते. त्याच्यामुळे दिंडी सुद्धा चांगल्या त्याच प्रकरणामध्ये प्रासादिक नावाचं प्रकरण आहे. जीवनामध्ये जे जे प्रसंग आले ते प्रसंग संतांनी अनुभवले, लिहून ठेवले, त्याला नावच दिले स्पेशल. काय नाव दिले? हो तात्याश्री, बोला, काय नाव दिले? अहो प्रासादिक प्रकरण, त्याला नावच देऊन टाकलं. जे प्रसंग जीवनात आले, प्रसंग त्या प्रसंगानुसार जेवढे अभंग लिहिले. जगद्गुरु तुकोबारायच्या नाना प्रकारचे प्रसंग आले. लक्षात द्या. अहो जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनात भयानक प्रसंग आला की जगद्गुरु तुकोबारांना लोक मारण्यासाठी अंगावर गेले. मंबाजी बुवा सारख्याने माझ्या जगद्गुरु तुकोबारांना काठीने मारावं. अरे काठीने मारल्याच्या नंतर सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी म्हणावं, अरे दिवसभर ज्या मंबाजी बुवाने मला मारलंय, काठीने मारलंय, तो मंबाजी माझ्या कीर्तनाला दिसत नाही. काय माझ्या जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार आहे? अरे नाही. नाना प्रकारचे प्रसंग जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनात आले. जगद्गुरु तुकोबारांच्या मामाचं गाव म्हणजे त्या ठिकाणी कोणतं गाव? लोहगाव. लक्ष देऊन आहे का. जगद्गुरु तुकोबारांच्या मामाचं गाव लोहगाव. आणि त्या लोहगाव मध्ये शिवबा कासार नावाचा जो 14 टाळकऱ्यांपैकी टाळकरी होता, त्या टाळकऱ्याच्या बायकोनी जगद्गुरु तुकोबारांच्या अंगावर गरम गरम उकळतं पाणी टाकलं. कसलं? फिटरनं तापलेलं नाही, गरम गरम उकळतं पाणी टाकलं. परिणाम ऐका महाराज, जगद्गुरु तुकोबारायच्या अंगाचा दाह व्हायला लागला. जडे माझी काया लागला उनवा, धावरे केशवा माये बापा. जगद्गुरु तुकोबारांच्या अंगाचा दाह व्हायला लागला. अरे गरम गरम उकळतं पाणी जगद्गुरु तुकोबारांच्या अंगावरती टाकलं आणि टाकल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारांच्या अंगाचे सालपटे निघायला लागले. अरे जगद्गुरु तुकोबारे लोकाला दोष दिला नाही, शुभा कासाराच्या पत्नीला दोष दिला नाही. जगाच्या मालकरणामध्ये आठवलं, जगाच्या मालकाची मूर्ती अंतकरणामध्ये आणली. जगद्गुरु तुकोबारा म्हणायला लागले, केशवा हे माधवा माझी काया जळायला लागली. ज्या ज्या प्रकारचे जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनात प्रसंग आले ते सगळे प्रसंग नमूद केलेले. आणि अशा प्रकारचे प्रकरण ज्या प्रसंग जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनात आले ते नमूद केले, त्याला प्रासादिक प्रकरण म्हणलं जातं. आणि तोच प्रसंग या अभंगातून जगद्गुरु तुकोबारांच्या बाबतीत आलाय. तो म्हणजे श्री गणेशाच्या बाबतीमध्ये जो प्रसंग आला तो नमूद केलाय, लिखित केलाय. लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु तुकोबारांचा गाथा काढल्याच्या नंतर 2च अभंग तुम्हाला गणेशाचं वर्णन करणारे किंवा नाव ज्या अभंगात आले असे किती अभंग आहेत? बोला बोला. ओ बहिणजवाडीकर, भाषा लक्षात द्यायली का? सगळ्यांच्या लक्षात द्यायली का? नारायण महाराजच्या मातीला आले ना का बसले? मग तुम्ही जरा फ्रेश बसा, मोकळं बसा, बोलत चला आहे का नाही महाराज? थोडं भाषा लक्षात द्यायला ना. कसं असतं, मी नांदेड जिल्ह्याचं आहे, तुम्ही
परभणी जिल्ह्याचे. परभणी म्हणजे काय साधी नाही, जगात जर्मनी आणि भारतात. त्याच्यामुळं कुठंही जा परभणीसारखा जिल्हा नाही. का नाही लक्ष द्या. विनोदाने मी सांगत नसतो तर वस्तुनिष्ठ सांगतो तुम्हाला. खरा परमार्थ जर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यांनी करावा तर परभणी जिल्ह्यांनी करावा. कारण रात्रभर कीर्तन करण्याची परंपरा एका जिल्ह्याला आहे. त्या जिल्ह्याचं नाव म्हणजे परभणी जिल्हा आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांनी लावून दिलेली परंपरा आहे. मोतीराम महाराजांनी लावून दिलेली परंपरा आहे. म्हणजे रात्रभर कीर्तन चालतात. पण ऐका, त्या परंपरेला जर कोण आडफाटा घालीत असेल आणि परंपरा जर वेगळ्या वर्णाला लावत असेल त्याला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. एवढं परंपरा तुमच्या परभणी जिल्ह्याला, आमच्या नांदेड जिल्ह्यात एवढी नाही परंपरा. तुरळी कीर्तन मोतीराम महाराज या गावात आले तिथंही परंपरा चालते. पण रात्रभर कीर्तन आमची बीड म्हणा इकडं, नगर म्हणा इकडं जास्त परंपरा कुठे परभणी भागाभागात फरक आहे का नाही. आता आम्ही नांदेड जिल्ह्याचे, जवळ जरी असलं तरी आम्ही नांदेड जिल्ह्याचे, तुम्ही परभणी जिल्ह्याचे. आमच्या जिल्ह्यात कधी आलात ना, आमच्या जिल्ह्यात माणसं मेल्यावर जळते. तुमच्या इकडं म्हणजे सरासरी सारखंच आहे. त्यामुळे एकदम फ्रेश बसा. जेवढा आपल्याला जवळपास पाऊण 1 तास राहिलाय, 45 मिनिटं राहिली तेवढंच करतोय. 6:15 6:30 पर्यंत थांबू. 6:15 7:30 पर्यंत आपण थांबू आहे का नाही. 7लाच थांबू, काय अडचण नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये जो प्रसंग आला तो प्रसंग जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या माध्यमातून मांडलेला आहे. तो प्रसंग म्हणजे असा आहे, लक्ष देऊन ऐका माझ्या राजांनो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये गणेशजी नाहीत असा एकही माणूस नाही. ज्याचं जीवन नाही की त्याच्या जीवनामध्ये गणेशजीचं अस्तित्व नाही किंवा त्याचं साम्राज्य नाही किंवा गणेशजीला जे ओळखत नाहीत. कारण या हिंदू संस्कृतीमध्ये विद्येची देवता कोणाला मानल्या जातं? गणेशजीला मानल्या जातं. थोडंसं बोलत चला. विद्येची देवता गणेशजीला मानल्या जातं, बरोबर आहे. त्यानंतर प्राथमिक देवता गणेशजीला मानल्या जातं. आणि सांगू का तुम्हाला, मांगल्याची देवता म्हणलं तरी गणेशजीला मानल्या जातं. लक्षात आले का. कार्य कोणतंही राहू द्या, कार्याची सुरुवात कोणत्या देवतेपासून होते? गणपतीपासून होते, बरोबर आहे. आता पुढे यायला उत्सव आपला गणेश उत्सव, बरोबर. कसल्याही कार्याची सुरुवात गणेशजीपासून होते. ऐका, त्याच गणेशाची सेवा करणारा या आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र नावाचं एक विभाग आहे, प्रांत आहे, बरोबर आहे. जसा आपला मराठवाडा आहे तसा पश्चिम महाराष्ट्र आहे. आणि त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नावाचा जिल्हा आहे. कोणता जिल्हा आहे? हो वागदेवाडीकर बोला. पुणे नावाचा जिल्हा आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये देहू नावाचं गाव आहे. लक्षात आले का. देहू गाव कोणाची जन्मभूमी आहे? माझ्या आज्याची. कोणाची? हा तुकाराम. माझ्या आज्याचं नाव तेच होतं की. लक्षात आले का तुमच्या. जगद्गुरु तुकोबाराची जन्मभूमी देहूगाव. लक्षात यायले का. ते देहूगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात. बस अभंगाचा एकदम सरळ सरळ भाव करतो थांबतो. कोणत्या? पुणे जिल्ह्यामध्ये. आणि त्याच पुणे जिल्ह्यामध्ये देहूगाव मधून 20 ते 22 किलोमीटर अंतरावरती पिंपरी चिंचवड नावाचं गाव आहे. कोणतं? बोला बोला. कोणतं? पिंपरी चिंचवड नावाचं गाव आहे. आणि त्या पिंपरी चिंचवड गावाला चिंतामणी नावाचे ब्राह्मण राहायचे. कोणते? चिंतामणी नावाचे ब्राह्मण. त्यांचं नाव काय? चिंतामणी. ते सगळ्यात जास्त भक्ती कोणाची करायचे? तुम्हाला चांगलं करंट लागाले राव, आहे का नाही. कोणाची? गणेशाची भक्ती करायची. परिणाम आहे का, एवढी भक्ती करायची, एवढी भक्ती करायची, रिद्धी सिद्धी प्राप्त झाली. परिणाम अभिमान झाला. बघा, माणसाच्या जीवनात भक्ती केल्याच्या नंतर अभिमान आला नाही पाहिजे. पण चिंतामणी ब्राह्मणाला त्यांना काय झाला? अभिमान धारण झाला. आणि अभिमान धारण झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारांचं नाव सुद्धा चिंतामणी ब्राह्मणाच्या कानावरती पडायला लागलं. आणि एकीकडे पुणे जिल्हा देहून, एकीकडे पिंपरी चिंचवड, एकीकडे पांडुरंगाची भक्ती केल्या जात होती आणि एकीकडे गणेशाची भक्ती केल्या जात होती. चिंतामणी ब्राह्मणाला वाटलं माझ्यासारखा गणेशाचा कोणी उपासक नाही. नाही का. या वारकरी संप्रदायात सगळं चालते पण अभिमान चालत नाही. लक्षात द्यायला का तुमच्या. सगळं चालतंय, अभिमान चालत नाही.
अतिशय गोड प्रमाण दिलं. या सर्व गुणीजन गायक वादकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वेळ कमी पण हे चांगलं मोसम धरायलीत महाराज. नंबर आहे काय काय नाही. असले गोड गाणारे झाले की असं वाटतं लगातार 2 दिवस कीर्तन करा. किती दिवस? 2 दिवस कीर्तन करावं वाटतं. असले गोड आमचे श्रीधर महाराजांकडे बह्यासारखा हे असले गोड वाजणारे झाले असं वाटतं 4 दिवस कीर्तन करावं. किती दिवस शामराव? किती दिवस? 4 दिवस कीर्तन करा वाटते. 4 दिवस. आणि महिला मंडळ तुमच्यासारखे झोपणारे झाले की 1.5 महिना कीर्तन करा वाटते महाराज. आहे का? तुम्ही काय नाराज आहेत का? परवा दिवशी लाडक्या बहिणीचा हप्ता पडला नाही तुम्हाला? हा पडला. आता तरी फ्रेश राखी जरा महाराज. अडचण अशी झाली बाबा यांची. यांनी काय केलं माहिती आहे का? जेव्हा या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले, एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनी एक स्कीम आणली बरं का. कोणती स्कीम आणली? त्यांनी स्कीम अशी आणली की 75 वर्षाच्या पुढं महिलांना एसटी फ्री आणि पुरुषांना एसटी फ्री. लक्षात यायले का? 75 वर्षाच्या पुढं महिलांनाही एसटी फ्री आणि पुरुषांना एसटी फ्री महाराज. बरोबर आहे. आता एसटी फ्री झाली म्हणून जे 65च्या 55च्या 65 वर्षाच्या होत्या त्यांनी काय केलं माहिती आहे का? डायरेक्ट 10 वर्ष वाढिले. किती किती वाढिले? कशात माना खाली घालतात वाढिले त्यांनी बघा की महाराज. आहे का ना? डायरेक्ट त्यांनी एका योजनेमध्ये किती वर्ष वय वाढिलं बाबा? तुमच्या घरची कसं काय वय झालं म्हणून लक्षात. किती? 10 वर्ष एका योजनेने. 65 वरल्या कुठं गेल्या? 75 वरल्या गेल्या. आणि बघा, आणि काही काळ गेला आणि काही काळ गेल्यानंतर एक नेत्याने असं सांगितलं काय? पुन्हा येईन. आणि पुन्हा आला बरं का ते माणूस. पुन्हा आला, तुम्हाला सगळ्याला माहिती. पुन्हा आला आणि पुन्हा आल्याच्या नंतर त्यांच्या काळामध्ये एक योजना आली. कोणती योजना आली लक्षात आली का? कोणती आली? लाडकी बहिणीची योजना आली का? हो, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. बोला की तुम्ही. हा, खाऊन बैमान व्हायचं नाही, बोलत चलायचं. आहे का नाही महाराज? लाडकी बहिणीची योजना आली. पण ऐका, त्यांनी नियम केला. काय नियम केला? 65 वर्षाच्या आतली वरली. मग ज्यांनी 10 वर्ष वाढीलं होतं म्हणजे ते 10 वर्षात मोठ्या झालत्या. विठ्ठल जाऊ द्या, देवाने दिलंय महाराज. असू द्या कशा का असना, मोठ्या झालेल्या असू द्या, तुम्ही आधार कार्डावर मोठ्या झालेल्या असू द्या का वयावर झालेल्या असू द्या, तुम्हाला देवानं दिले. दिले का नाही? इमानदारीच्या सांगा. मान हलवा थोडं. देवानं दिलंय. आता देवानं दिलंय, देवाला द्यायला विसरू नका. लक्षात आले का? देवेंद्र देवानं दिलंय तुम्हाला. कोण दिलंय? देवानं दिलंय. गणेश रूपी देवाला द्यायला विसरू नका. लक्षात आले का तुमच्या? म्हणून आता लाडक्या बहिणीचा हप्ता आलाय, जमा करा आणि एखादी सत्कार्य करा. वारकरी संप्रदायामध्ये सगळं जमते दादा, पण वारकरी संप्रदायामध्ये अभिमान जमत नाही. अरे अंतरंगाला जगाचा मालक भुललेला असतो. वारकरी संप्रदायामध्ये बाह्यरंगाला एवढी जास्त किंमत नाही. अंतरंगातून तुमचा तो भाव असला पाहिजे. अंतरंगातून तुमची भक्ती असली पाहिजे. बाह्यरंग वारकरी आपला वेळ बी बसतो. आहे का नाही? अंतरीची घेतो गोडी. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात महत्व अंतकरणाला भाव असला पाहिजे. लक्षात आले का? बाह्यरंगाला अजिबात वारकरी संप्रदायात किंमत नाही. एका महाराजांनी 35 माळी घातल्या. किती?
बोला किती माळी घातल्या? अहो माझं बोलायला लागलो हे बघा दिसायला 35च्या वरीच असतील का? तिकडे जाऊ नका इकडलं सांगायला लागलो. हा 35 माळी घातल्या महाराज. आणि 35 माळी घालून जर आचरण बिघडलं किंमत आहे का? इमानदारीच्यान बोला. नारदाच्या गादीवरून मी बोलायला लागलोय. फार मोठं जिम्मेदारीने वाक्य बोलतोय. नारदाची गादी आहे, जिम्मेदारीने वाक्य बोलतोय. मी तर एक भाव म्हणेल महाराज, अरे लोक एवढाली हार आपल्याला घालतायत ना महाराज. अरे वयाच्या 22-23 वर्षामध्ये लोक आम्हाला 1-1 क्विंटल 35 किलो 40-40 किलोचे हार घालतायत ना दादा. घातल्याच्या नंतर एका महाराजांनी मी प्रश्न केलाय, एका साधकाला एका लोकाला विचारलं, दादा आमचा तेवढा अधिकार नाही हो, आम्ही पोरं सुरू आहेत, आम्ही वारकरी संप्रदायात आता कीर्तन करायला लागलो, तुम्ही आम्हाला एवढा मान देताय, तुम्ही आम्हाला एवढे हार घालताय, आम्हाला एवढे हार का घालता? त्याने गोड उत्तर दिले, दादा एवढं उत्तर घेऊन जा. बघा तो माणूस म्हणायला लागला, महाराज आम्ही तुम्हाला हार घालतोय ना 35-35 किलोचे 50-50 किलोचे हार घालतोय ना महाराज, याच्या पाठीमागचं कारण असे की तुम्ही आयुष्यभर हार घालण्याच्या लायकीचे राहा, पाय घसरू देऊ नका. लक्षात येईल का? लक्षात येईल का तुमच्या? म्हणून ही लोक हार घालतात. आणि ती जिम्मेदारी जर आपण घेऊन जीवन जगत असाल, जर तुमचं सत्कर्माच्या व्यतिरिक्त पाऊल जात असेल तर जगाचा मालक माफ करणार नाही, समाज तुम्हाला माफ करेल. अरे समाज भुलेल बाहेरंगाला, देव नाही भुलणार. एक कवी असं म्हणतो, नियत कितनी भी अच्छी होए दुनिया आपको आपके दिखावे से जानती है. साहब नियत कितनी भी अच्छी होए दुनिया आपको आपके दिखावे से जानती है, लेकिन जीवन में याद रखना दिखावा कितना क्यों ना अच्छा हो, मेरे भगवान आपको आपके नियत से जानते. बाहेरंगाला भुलेल जग, पण जगाचा मालक भुलणार नाही. आणि या परमार्थामध्ये बाहेरंगाला किंमत नाही, अंतरंगाला किंमत. अंतरीचे बीज जाणे कळ, गोष्ट या वारकरी संप्रदायामध्ये अंतकरण महत्वाचे. गर्वाला अजिबात किंमत नाही. तिळा इतका जरी गर्व झाला तो मेरू तो समान भार देवा. म्हणून या वारकरी संप्रदायात अभिमानापासून फार दूर राहा. गावचे सरपंच आहेत, तालुक्याचे आमदार आहेत, जिल्ह्याचे खासदार आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत, फक्त 5 वर्ष आहेत. नंतर लोक कुत्र सुद्धा विचारत नाही महाराज पद गेल्याच्या नंतर. अभिमान कशामध्येच करू नका. म्हणून जीवन जगत असताना अभिमान आला नाही पाहिजे. परिणाम चिंतामणी महाराजांना काय झाला? अभिमान झाला. आणि असले प्रमाण आले नाही हे वादन असं वाटायले महाराज. शपथ सांगतो तुम्हाला, यांचं गायन यांचं पकवाज ऐकत राहा वाटायले आहे का नाही. यांचंच गायन हे प्रमाण हे पकवाजन ऐका वाटायले अजिंक्य भाऊ. पण यांचं नुसतं ऐकत राहिले तर मला पदाचं ते टाकून घरला जावं लागत. काय प्रमाण बाबा? तुका मने नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व त्याची आहे का नाही. गर्व ताटा म्हणजे अभिमान वारकरी संप्रदायात चालत नाही. चिंतामणी महाराजाला कशाचा अभिमान झाला? अहो मी मोठा भक्त आहे, मला रिद्धी प्राप्त आहे, मला सिद्धी प्राप्त आहे, मी गणेशाचा भक्त आहे. कोणाचा भक्त आहे? बोला बोला. ऐश्वर्याचा, गणेशाचा. मी कोणाचा भक्त आहे? अहो गणेशाचा, विद्येची देवता असणाऱ्या गणेशाचा मी भक्त आहे.
मला फार मोठा मी अधिकारी आहे, माझ्यासारखा कोणी भक्त नाही, ऐका अभिमान झाला. आणि देहू गावावरून जगद्गुरु तुकोबारांची कीर्ती ऐकू आली. आणि कीर्ती सज्जनाची कुठेही ऐकू येते, लक्षात येईल का? कोणाची? सज्जनाची. सज्जन माणूस झाला. गंगाखेड मधली कीर्ती तिकडं अमेरिकेत, गंगाखेड मधली कीर्ती भारतात, गंगाखेड मधली कीर्ती अहो जगाच्या पातळीवरती. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुक्त्याचे नारायण, कीर्ती मुक्त्याचे चाले सज्जनाचे आणि कीर्ती मुक्त्याचे नारायण, नारायण कीर्ती मुक्त्याचे. वाऱ्या हाती माप चालीस. अहो गंगाखेडची कीर्ती कुठपर्यंत गेली ऐका. एक काळ असा होता, या गंगाखेडची एक स्त्री, त्या स्त्रीने वारकरी संप्रदायामध्ये फार महत्वाचं स्थान बजावलं. त्या राष्ट्र मासाहेब अर्थात त्यांचं नाव होतं राष्ट्रसंत जनाबाई. लक्षात येईल का? कुठल्या होत्या? कुठल्या होत्या? अहो गंगाखेडच्या होत्या. आज भारत देशाच्या बाहेर जरी गेलं तरी गंगाखेड म्हणलं की संत जनाबाईचं का म्हणतात, आपला अभिमान आहे. एवढं वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. जगद्गुरु तुकोबाराची कीर्ती चिंतामणी महाराजांना ऐकू आली नाही का? आल्याच्या नंतर चिंतामणी महाराजांना गर्व झाला होता. अरे माझ्यापेक्षा मोठं नाव आहे त्यांचं, बोलवा त्यांना. निरोप पाठवला चिंतामणी महाराजांकडे. ऐका, जगद्गुरु तुकोबारांकडे निरोप आला आणि जगद्गुरु तुकोबारांचा निरोप घेऊन चिंतामणी महाराजांकडे जगद्गुरु तुकोबारा आले. आल्याच्या नंतर सकाळची गोष्ट आहे. प्रासादिक प्रकरणामध्ये वर्णन असं केलेलं आहे की गणेशाची मूर्ती करण्यासाठी 4-4:30 वाजता चिंतामणी महाराज उठलेले. गणेशाची अतिशय सुंदर मूर्ती भजन करतात, त्यांची पूजा करतात. एवढी पूजा महाराज सकाळी 4 वाजता उठायचं, पूजा करायची नित्यनेमाने, एकदम मस्त चाललंय त्यांचं. वेदाच्या ऋचा म्हणायच्या, भजन करायचं, पूजन करायचं. त्यांची परंपरा त्यांच्या जीवनात चालल्या आणि पूजा चालू होत होती. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय आले. आल्याच्या नंतर बघा चिंतामणी महाराज एक फूल गणेशाला व्हायला लागले. एक फूल दुर्वा व्हायला लागले, फुल व्हायला लागले, जे जेवढं साहित्य आहे व्हायला लागले. वाहत असताना एक फूल खराब आलं. खराब म्हणजे थोडंसं सडलेलं म्हणा, नासक म्हणा किंवा मुरझेलेलं फूल आलं. आणि आल्याच्या नंतर चिंतामणी महाराज म्हणायला लागले मनातल्या मनात, अरे हा कोण माळी आहे? माळ्याला जास्त पगार झाली का? त्यांनी फूल असं मुरझेलेलं खराब झालेलं का आणलं? थोडंसं खंत आली मनात. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय 2 तास बसले. 6 वाजता जगद्गुरु तुकोबाराय बसले तेव्हा चिंतामणी महाराजांची पूजा आटोपली. आले आणि आल्याच्या नंतर चिंतामणी महाराज तुकोबाराय म्हणतात, महाराज तुम्ही कधी आले? जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, जेव्हा तुमच्या मनामध्ये माळ्याची बघाव म्हणत होता तेव्हा चालू म्हणले महाराज. आहे का नाही? लक्षात आले का? मनामध्ये जेव्हा म्हणलाव का नाही तुम्ही माळ्याची बघाव लागते तेव्हा चालू म्हणले. आहे का नाही? ठीक आहे म्हणे, चला आलात तर आलात, आता काय करा आपण भोजन करू. 10 वाजताचा प्रसंग आहे. भोजन करण्यासाठी 3 पात्र टाकलेत. बघा अभंगात प्रवेश, 1-2 अभंगाचा भाव आणि मला थांबायचंय. अभंगात प्रवेश करतोय. बघा 3 पात्र टाकलेत. किती? 3 म्हणजे 3 पात्र टाकलेत. आणि अगोदरचे पात्र कसे टाकायचे महाराज? आता सारखे पात्र नाहीत. आता आपले पात्र कॅन्सरला सगळ्यात भयानक वाव देणारं म्हणजे आज सध्याचं केमिकल, ते पात्र जे आहे ना, केळीचे बनवतात ना, ते कॅन्सर सारख्या रोगाचा प्रादुर्भाव आणण्याचं साधन आहे. पण पूर्वीचं काही बी राहिलं नाही. ते पात्र केळीचे राहायचे जेव्हा वाढायला. कशाचे? केळीचे पात्र. बरोबर, असे केळीचे पात्र टाकलेले. 3 पात्र टाकले. किती? पण इथं माणसं किती होते? चिंतामणी महाराजांनी कळाले का नाही तुम्हाला? मानालवा थोडं, मला बरं वाटते, काही नाही बाकी. 2 पात्र 3 पात्र टाकले. माणसं 2, पात्र 3 आणि 3 पात्र टाकल्यानंतर चिंतामणी महाराज एकीकडे बसले. चिंतामणी महाराज हे नाही चिंतामणी महाराज हो, तिकडले सांगा, इकडे बघायला लागले तुम्ही. हो काय का? एकीकडे चिंतामणी महाराज बसले आणि एकीकडं बोला एकीकडं जगद्गुरु तुकाराम महाराज बसले. एकीकडे जगद्गुरु तुकाराम महाराज, एकीकडे चिंतामणी महाराज. पात्र किती शिल्लक राहिले? वाह, काय हुशार माणसं आहे तो तुम्ही. गणितले फास्ट आहे तुमच्या सगळ्यांचं, आहे का नाही? 1 पात्र शिल्लक राहिलं. 2 पात्रावरती जगद्गुरु तुकोबाराय, 1 पात्रावरती चिंतामणी महाराज. 1 पात्र शिल्लक राहिलं. आचमन करण्याच्या अगोदर चिंतामणी महाराज म्हणायला लागले, महाराज तुम्ही 1 पात्रावरती बसलात,
मी एका पात्रावरती बसलोय, आता तुम्ही एवढे मोठे कीर्तनकार आहेत, तुमचं एवढं नाव आहे, तुमची एवढी आम्ही कीर्ती ऐकल्या, तुम्ही काय करा, माझी जे देवता आहे त्या गणेशाला तुम्ही बोलवा. अभंग आयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. एवढं कमी वेळेत हे सुंदर गोड नियोजन हे गायक वादक घडून आणलेत महाराज, आहे की नाही. असले गायक वादन पुन्हा पोषक मिळणं. 8 राज्यात फिरतोय महाराज, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, MP, एवढ्या राज्यात फिरतोय. असले गायक वादक भेट. आपण रंगात कीर्तन आणायचं श्रीधर महाराज, ओढून तोडून रंगात कीर्तन आणायचं आणि भजनाने चालायची. दुगमने माझे जसला भाव आहे तसलं प्रमाण दिलं पाहिजे. असं मस्त रंगामध्ये. परवा दिवशी काल्याचं कीर्तन होतं तातेराव कुठं कर्नाटकमध्ये. काल्याचं कीर्तन कर्नाटकमध्ये. आमच्या ड्रायव्हर साहेबांनी सांगितलं महाराज माझ्या मनावर अभंग घ्या. आणि ड्रायव्हरचं ऐकावं लागते, त्याच्याच हातात राहते. काय काम त्याचं ऐकावंच लागते महाराज, आहे का नाही. काही ड्रायव्हर चांगले राहते, काही ड्रायव्हर चट महाराजाची कुटाने सांगणारे राहते. मजा नाही हो, जे घडत आहे ते सांगायलो, बाकी काय आहे. मुद्दाच एवढा आहे, विषय एवढा आहे. हे कसं राहते उगं मयावर घेऊन सांगलं म्हणजे तुमचं झाकत आहे, बाकी काही नाही. विठाला जीवदान ते हातामध्ये राहतं, त्याच्यामुळे ऐकावं लागतं. मला सांग भाऊ. त्यांनी मला अभंग दिला, नवीन अभंग दिला, पाठ करायला लावला. कोणता? रंग निरंगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणात तळी. एकदम काल्याचा बाळक्रीडा प्रकरणातला अभंग. कोणता? रंग निरंगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणात तळी. गोपाळ कृष्णाचं भगवानाचं वर्णन करणारा मी अभंग घेतला. रंग निरंगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणात तळी. पाठीमागले गायक आले म्हणायला रंग निरंगत गंगुला बोलत. आता का डोक्यात हाणून घ्यावा का फाशी घ्यावा महाराज. परमार्थ करत असताना रक्तातच परमार्थ असावा लागतो. इरग बाळाचे काम नाही, आहे का नाही. कोणाला जमते का महाराज. काहीला वाटते आपलं पोरग निघावं वाजिणार, निघते पिणार, काय करावं त्याला. त्याच्यासाठी रक्ताचंच परमार्थ असावं. ते वाजिनन गायनन साधी सोपी गोष्ट नाही बाबा, आहे का नाही. ह्याच्यासाठी अगोदर ज्ञानेश्वरी आचार्य लाड गुरुजींचं वाक्य. गुरुजी म्हणतात बुवा समजतात एवढं सोपं नाही, याच्यासाठी अगोदर घासावी लागते. हे कीर्तन करणं गायक एवढं सोपी गोष्ट नाही, पण हे कीर्तन करून एवढं करतो तरी लोकाला काही बघत नाही. आता आम्ही असल्या 4 व्हीलर
20-25 लाखाच्या गाडीत फिरलो होतो, टारचे कपडे लेवले आणि गाड्या. लोकाला का बरं वाटते का? अजिबात बरंच वाटत नाही. एका गावात असं आम्ही गेलो कीर्तनाला. गेल्याच्या नंतर गावात प्रवेश करायच्या अगोदर थोडा हवा वगैरे चेक करा. आम्ही वाडी असं थोडंसं आपले इकडं गाव आहे बघा, इथं कोणतं इकडं लागतं आपल्याला, इथं इटोली का, त्याच्या अलीकडून आल्याच्या नंतर अकोली हां. आता वय झाले त्याला, मी तर काय करू. आणि ते तसं गाव लागलं 2-3 किलोमीटर. हवा चेक करायसाठी थांबलोच बाबा, हवा चेक करायसाठी. तर गाडीमध्ये ड्रायव्हरनं ते लावलं आणि मी असं बसलेला, थोडं आपलं चिंतन चाललं होतं. ती हवा भरणारं म्हणते, कोणाची आहे रे गाडी? म्हणून आमच्या शास्त्रीची बाबा, महाराजाची. बरं येते का म्हणलं तुझ्या महाराजाला कीर्तन? मी ऐकायला बरं का, मधूनच म्हणलं काच येते म्हणलं जरा पोटा पाण्यापुरतं. बरं म्हणला, एवढी मोठी आहे का महाराजाची गाडी? हो म्हणले. त्याला काय लागले म्हणजे लोकांच्या मुंड्या पिळायच्या आणि घ्यायच्या. हो का? ऐका, मुंड्या पिळून घेतो का? काय म्हणतील लोक महाराज, काही सांग. आम्ही कपडे घातले, एक तर म्हणला तुम्हाला काय करायचे टारचे कपडे? म्हणलं जाय घरातले हान गोदडीन घाला आम्हाला. आता काय करतो महाराज? काही लोक, अरे मी तर असं म्हणतो महाराज, आपले साधे सर्वसामान्याचे बायलरचे कोंबडे पिकअप न चालेत. लक्षात यायले का? मग आम्ही गाडीत फिरलो, याच्यात काय नव्हे. याच्या पाठीमागाचा तुम्ही संघर्ष बघा, याच्या पाठीमागाचा व्याप बघा. अर्थात अशोका व्यवहारात नावं ठेवणारे आवला दिले जन्माला आल्यात महाराज, आहे का नाही? कोणी काही एखादी पोरग गावातलं नवीन वाजवायले सुंदर. आता आमच्या लक्ष्मण महाराजाची, संजू महाराजाची, बंशीधर यांची वारकरी शिक्षण संस्था आहे का नाही गावात, नंबर 1. एखादी गावातलं दिनुसर का आमचं पोरग नंबर 1 वाजवायले. वाजू लागल्यावर लोकांनी गरीबाचं पोरग आहे वा, नंबर 1 वाजवायले सहकार्य करावं का नाही? अहो त्यांचं कोणाचे असू द्या सोडून, हे फलाण्याचं पोरग आहे, शामरावचं पोरग आहे, तातेरावचं पोरग आहे, पैलवानचं पोरग आहे, नंबर 1 वाजवायला. लक्षात येईल का तुमच्या? पोरग नंबर 1 वाजवायले सहकार्य करावं का नाही? ते पाहिजे त्याला येत असते काय? तुझं शिकव की त्याला जमतं का? तुला काय जमतं हे बघ ना. विडलं महाराज, कौतुक तुमचं करावं तेवढं कमी आहे. तुम्ही एवढा गोड हे भाव एवढं कमी आमची कासारवाडीकर आहे का नाही? ते नाही, आज अन्नदान घेऊन मस्त वातावरण घडून आलेलं आहे. विडलं 2 पत्रवळ्या टाकल्याच्या नंतर चिंतामणी महाराज तुकोबारायण म्हणायला लागले, ओ तुकाराम महाराज, तुम्ही पांडुरंगाची भक्ती करताय, तुम्ही एवढं मोठं तुमचं नाव आहे. तुम्ही ओ आई साहेब इकडे बघा की, इकडे बघा. तुम्ही महिला बघल्या नाहीत कधी? हल्टिंग गाडी आपल्याच आहेत की, तुम्ही काय बघायला लागले तिकडं? इकडे बघा. विडलं म्हणजे परिसरातले सगळे लोक येतात ना इथं, हा येतात ना कीर्तनाला, येतात कायला येतात? हा सगळे येतात, पण जेव्हा येतात हे सांगत जा, दुसरं काय ना, हाय का नाही? मुद्दा एवढा आहे, विषय एवढा आहे महाराज. तुम्ही तुकोबार आहे, या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये एवढं मोठं नाव आहे. तुम्ही पांडुरंगाची भक्ती करताय, तुम्ही गाथा लिहिलाय. तुम्ही काय करा, माझी उपासक, माझी देवता असणारी गणेश बापाला गणेशजीला बोलवा. कोण म्हणायला लागले? रामभाऊ शामरावला म्हणायला, आहे का नाही? अहो चिंतामणी महाराज कोणाला म्हणायला लागलेत? जगत चिंतामणी देवा गणपतीशी आणा. कोणाला आणा? महादेवाला आणा नाही, शंकराला आणा नाही, पांडुरंगाला आणा नाही. माझी उपासना, माझं जे उपासक आहे, माझी ते देवता आहे ती गणेश आहे, त्यांना आणा. चिंतामणी महाराजांनी प्रश्न टाकला, चिंतामणी देवा गणपतीशी आणा. कयासाठी आणायचं हो? करावया भोजना दुजे पात्री. दुजे म्हणजे दुसऱ्या पात्र जे टाकले, त्या दुसऱ्या पात्रवाळीवर जेवण करण्यासाठी कोणाला बोलवा? गणेशाला बोला. हा मुद्दा इथं. खुट्याकडे यायचं, कुणीकडे फिरायचं, पण खुट्याकडे यायचं महाराज, आहे का नाही? अहो तुम्ही गणेशाला बोलवात, कारण करावया भोजना दुजे पात्री, दुसऱ्या पात्रवाळीवर त्यांना भोजन करण्यासाठी बोलवात. ऐका, देवाला बोलणं एवढं सोपं आहे का? इमानदारीच्या सांगा ओ बहिणजवाडीकर, तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ, इमानदारीच्या सांगा, देवाला बोलणं एवढं सोपं आहे का? हा देव ऐकतो का आपलं? हा अहो दिवसातून 3-3 बिड्याची कटी पुरीत नाहीत आपल्याला. इथं ओढत नाही का कोणी? भाग्यवान गाव आहे तुमचं बहिणजवाडी. गावामध्ये कोणाला कशाचंच व्यसन नाही, आहे का? इथं कोणी बिडी वडत नाही, इथं कोणी तोटा खात नाही, इथं कोणी 90 मारीत नाही, इथं कोणी कोणालाच व्यसन नाही, आहे का? हात वर करा बरं, करा बरं. कोणाला आहे का इकडं? कोणाला? तुम्ही करू नका, ते न करालीत का? हा आहे का इथं व्यसन कोणाला? बघा ओ महिला मंडळ, हे तुमचे नमुने आहेत की ब्रह्मदेव. ह्या तुमच्या ब्रह्मदेवासाठी टाळ्या वाजवा, एकदा वाजवा, जोऱ्यात वाजवा. टाळ्या का वाजवा? आता असलं कामं केल्यावर कसं वाजती ना? हे कायसाठी म्हणायलो माहितीये का? आता तरी तुम्हाला लाजा वाटतील, बाकी काही नाही महाराज. जगत असताना महाराज निर्व्यसनी राहायला शिका. दारू गांजा मदिरा पिऊन जीवनाची बर्बादी करू नका रे माझ्या राजानो. ज्या छत्रपती शिवरायांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, ज्या
त्या ठिकाणी ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, चोखोबार यांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. अरे ज्या भगतसिंग राजगुरूच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, ज्या राष्ट्रसंत भगवान बाबा गडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, आणि ज्या लोकनेते गोपीनाथरावजी विचार मुंडे साहेबांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्रात आपला जन्म झालाय. दारू गांजा मदिरा पिऊन जीवनाची बर्बादी करू नका. अरे काय पेता दारू, सकाळी पेली की संध्याकाळी उतरून जाते, सकाळी प्या संध्याकाळी उतरून जाते. देशी काय, गावठी काय, सिग्नेचर काय, विस्की काय, ब्रँडी काय, नंबर 1. पुन्हा घ्या मयावर डाऊट. ही दारू पिऊ नका, एका दारूचं नाव सांगतो ती प्या. अरे जाम पर जाम क्या पीते हो आधी रात उतर जाएगी. अरे जाम पर जाम क्या पीते हो आधी रात उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का पूरी जिंदगी सुधर जाएगी. नालायकांमध्ये बसून, बेवड्यांमध्ये बसून इस्टेट गमवण्यापेक्षा माळकऱ्यांमध्ये बसून हरिपाठ वाचायला शिका. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. करू नका महाराज व्यसनाचे. अरे दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पदर का पल्लू करज कर मुंह में मक्खी आती है. दारू गांजा पिऊन जीवनाची बर्बादी करण्यापेक्षा आपल्याला व्यसन राहतं. आपण दारू पितो, गांजा मदिरा पितो, व्यसन करतो, आपल्याला देव येईल का? अहो देवाला बोलवणं एवढं सोपं आहे का इमानदार? देवाला बोलवणं एवढं सोपं नाही. पण ऐका, अरे देवाला जरी बोलवणं सोपं नसलं तर तुमच्याकडे जर भाव झाला तर जगाचा मालक सुद्धा यायला तयार आहे. लक्षात यायले का? जगाचा मालक सुद्धा यायला तयार आहे. लक्षात यायले का? अहो जनाबाईच्या गौऱ्या थापटायला सुद्धा जगाचा मालक यायला तयार आहे. तुका म्हणे भाव जवळ धरणी आणि देव, धरणी आणि देव, जवळ धरणी आणि देव. जवळ धरणी आणि देव, जवळ धरणी आणि देव, जवळ धरणी आणि देव. अंतकरणामध्ये भाव लागतो आणि तो भाव वाचला तरी तो जगाचा मालक यायला तयार आहे. आणि जगद्गुरु तुकोबारांचा भाव होता आणि जगद्गुरु तुकोबारांना सांगितलं, चिंता मनी देवा गणपतीशी आणा आणि करावय भोजना तुझे पात्री. त्यांना ना दुसऱ्या पात्रावरती जेवण करायचे. का करायचे जेवण? आता सगळ्यांना वाडवेळ झाला, शिळी झाली अन्न. वाडवेळ झाला, शिळी झाली, वाडवेळ झाला, शिळी झाली अन्न. कटाता ब्राह्मण बैसले, कटाता ब्राह्मण बैसले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, चिंतामणी महाराज म्हणतात, वाड वेळ झाला, शिळी झाली अन्न. तटस्थ ब्राह्मण बैसलेशी. आपण आता असं म्हणायचं नाही, तटस्थ बहिणच वाडीकर बैसलेशी, आहे का नाही महाराज? महाराज वेळ झालाय. चिंतामणी महाराजांनी सांगितलं, वाड वेळ झाला, शिळी झाली अन्न. तटस्थ ब्राह्मण बैसलेशी. देव म्हणे तुकया एवढी कैशी थोरी, अभिमाना भितरी नागवलू. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृती, आणि न त्वरित मोरयाशी. आता मी तुमच्याच आशीर्वादाने मोरयाशी म्हणजे गणेश बाप्पाला अंतून परिणाम गणेशाचं आव्हान केलं आणि गणेश बाप्पा साक्षात भोजन करण्यासाठी आले. हा जीवनामध्ये आलेला प्रसंग जगद्गुरु तुकोबाराने आपल्यासमोर मांडलेला आहे आणि तोच प्रसंग मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कमी जास्त झाला असेल, मी तुमच्या लेकरासारखं आहे, लेकरू समजून माफ करा. एवढी अभ्यर्थना प्रार्थना अर्जस्त विनंती करतोय. वेळ झालेला आहे. काही चुकीचं झालं असेल तर 22-23 वर्षाचं मी तुमच्या लेकरासारखं आहे, काहींच्या लेकरासारखं आहे, काहींच्या मी नातवासारखं आहे, काहींच्या भावासारखं आहे का नाही? आपला भाऊ आपलं लेकरू समजून माफ करा. ज्या महिला मंडळात 2 पोरं आहेत तिनं नारायण शास्त्री तिसरा समजून माफ करा, आहे का नाही? जिला 2च आहे तिनं तिसरा समजून माफ करा. जिला 1 आहे तिनं दुसरा समजून माफ करा. जिला काहीच नाही तिनं मला वटीत घ्या माफ करा, पण माफ करा. आहे का नाही? लेकरू समजून माफ कराल एवढी अभ्यर्थना प्रार्थना अर्जदस्त विनंती करतोय. जितने मेहरबान है आपने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं थी. जितने मेहरबान है आपने मुझ पर की उतनी तो मेरी औकात नहीं थी. तो कृपा है मेरे गुरुवर नामदेव महाराज जी की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं थी. वाणीला पूर्ण विराम.
महिला मंडळ कोणी उठू नका, 2 मिनिटात थांबायची. आरती इथंच होणार आहे का तिकडे असते आरती? आपण सगळे तिकडे जायचं का? आपण इथंच थांबायचं का? ठीक आहे, 2 मिनिटात आपल्याला थांबायचे. चिंतामणी देवा गणपती शियाना, करावे भोजना तुझे पात्री, देव म्हणे तू गया एवढी कैशी थोरी, अभिमाना भितरी नागवलो, वाढ वेळ झाला शिळी झाली अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसलेशी, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, आणीन त्वरित मोरयासी, देव म्हणे तू गया एवढी कैशी थोरी, अभिमाना भितरी नागवलो. यथामध्ये सावकाश या चरणाचा भाव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. वेळ कमी होता, 1-1.25 तासच माझ्या वाटेला आला होता, तेवढा वेळामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. थोडा भाऊ जो अभंगाचा भाव राहिलाय तो भाव सांगण्यासाठी मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. तुम्ही म्हणाल तुम्हाला बोलील नाही, सकाळी 4:30 वाजता येईन, पण येऊनच जाईल. आता हे वाक्य आठवल्यावर तुम्हाला एका माणसाचा चेहरा आठवला का ना? इमानदारीच्यानं बोला, आठवला का? पण सांगतो नारदाच्या गादीवर आहे, मी कोणत्याच पक्षाचा नाही, माझा एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. काय करायचे पक्षीन बे, आहे का नाही? पण एक वाक्य आठवलं तेवढं सांगतो थांबतो. आहे का? या महाराष्ट्रामध्ये एक माणूस एकदाच होतो, पुन्हा होणं शक्य नाहीये. एक माणूस एकदाच होतो. या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लपक कोणाला जमणार नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लपक कोणाला जमणार नाही. स्वर्गीय R.R. आबा पाटलासारखं संयमी आणि विद्यमी भाषण कोणाला जमणार नाही. अरे दुश्मन जरी पुढे बसलाय तरी त्याला खळखळून हसायला लावणार विलासराव देशमुखांसारखं भाषण कोणाला जमणार नाही. आणि डोंगराला टक्कर देण्याची हिंमत माझ्या हात आहे. अरे डोंगराला टक्कर देण्याची हिंमत माझ्या हात आहे. ही मर्दानी हिंमत, मर्दानी बाणा घेऊन दिल्लीच्या गादीवर विराजमान होऊन प्रत्येकाच्या हृदयाचं ठाव घेणार स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे ही माणसं झाली, पुन्हा होणार शक्य नाही. आज खरी या माणसाची महाराष्ट्राला गरज आहे. लातूर जिल्ह्याचे लोकनेते विलासराव देशमुख आणि बीड जिल्ह्याचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे जर असते तर आज ही महाराष्ट्राची अवस्था झाली नसती. जातीयतेच्या पलीकडे जाऊन समीकरणाची व्याख्या कोणी केली असेल तर विलासराव देशमुख आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलेले. याच्या विचाराने पुढे जाण्याचा प्रयत्न करा, यांना अनुभवण्याचा घ्या आणि पुढे जा. सगळ्यात महत्वाचे एक वाक्य सांगतो थांबतो, जातीयतेमध्ये वाटल्या जाऊ नका. आपण सर्व हिंदू याचा स्वाभिमान बाळगा. अरे मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरगं 5 वेळेस नमाज पडायला जातं, पण आपलं 22 वर्षाचं ठोळ मग एकदाही मंदिरात जात नाही. आपल्या धर्माची शोकांती काय? म्हणून दादा कोणत्याही मुसलमानाच्या पोराला विचारा अल्लाह था क्या, ते म्हणणार अल्लाह था, अल्लाह है और अल्लाह रहेगा. पण आज आपल्या 50% हिंदूच्या अवलादी देव मानायला तयार नाहीत. आपल्या धर्माची शोकांती काय? जातीयतेमध्ये वाटल्या जाऊ नका. मराठी, वंजारी, साळी, कोळी, राजपूत, भिल्ल, कुंभार, चांभार, हटकार या जातीत वाटल्या जाऊ नका. सगळ्यांनी एकत्र या, स्वाभिमान बाळगा जातीचा. आपण सगळ्यांनी एकत्र या, गर्व करू नका. गुन्ह्या गोविंदाने नांदा. नक्की जगाचा मालक पांडुरंग परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. जातीयतेमध्ये वाटल्या जाऊ नका आणि आपल्या विचाराने पुढे जा, कर्माने पुढे जा. प्रत्येकाला शिक्षणाचा मार्ग शिकवा. कोणतंही क्षेत्र राहू द्या, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आज मी 22-23 वर्षामध्ये कीर्तन करतोय. मी सुद्धा BSc ग्रॅज्युएट आहे महाराज. आज माझं सुद्धा मी शिक्षण करतोय, कॉलेज करतोय. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य, अरे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येक आपला मावळा शिक्षणाने घडवा. म्हणून वाडीवरती तंड्यावरती राष्ट्रसंत भगवान बाबा गेले आणि भगवान बाबाने सांगितलं, माझ्या लेकरांनो, माझ्या बाळांनो, अरे जीवन जगत असताना वेळ पडली तर 1 एकर विका, पण लेकर शिकवा. आणि ज्यांनी भगवान बाबाचं ऐकलं त्या प्रत्येकाच्या घरामध्ये क्लास 1 अधिकारी जन्माला आले. ही भगवान बाबाची कृपा आहे. म्हणून शिक्षण घेऊन जीवनाचं सार्थक करून घ्या. एवढं कराल अशी अभ्यर्थना, प्रार्थना, अर्जदस्त विनंती करतोय. झालेली सेवा गुरुवर्यांच्या चरणावरती समर्पित करतोय. सगळ्यांना माझ्याकडे लक्ष लागले. हे कंबर बांध कधी कंबर सोडते आणि आम्ही कधी मोकळे होतो आहे का नाही, त्याच्यामुळे झालेली सेवा सगळ्यांच्या चरणावरती समर्पित. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल रूप पाहता लोचनी